आज ना उपवासाची फ्रेश फ्राईज म्हणजेच जशी आपण बटाट्याची फ्रेश फ्राईज बनवतो ना तसंच हे बनवायचे आहेत. पण बघूया कसे बनवायचे. त्या अगोदर आपण काय करायचं, मस्त एका ह्याच्या भांड्यामध्ये ना भाजलेला थोडासा भाजून साबुदाणा त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आहे. त्यानंतर 2 चमचे दही, 1 बटाटं आणि हिरवी मिरची आणि मिठाचं वाटण थोडंसं आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायची सुद्धा गरज नाही, अगदीच हे बटाट्यामध्येच मिश्रण मळून जातं. आता त्याच्यामध्ये आपण पाणी बिणी अजिबात ॲड नाही केलेलं. पाहू शकता तुम्ही कसं मिश्रण मळून घेतलं आहे. आता हे सगळं मस्त पिठाचा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला आणि 5 मिनटं थोडासा असाच मुरून पण द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे फ्रेश फ्राईज बनवायला घ्यायचे आहेत, जसं की उपवासाचे. आता मस्त ह्याचा गोळा मळून झालेला आहे. एक प्लेट घ्यायची अशी उंच ह्याची आणि त्याला आपण पलटं ठेवायचं आहे आणि त्याला थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि असा गोळा घेऊन त्या पिठाचा आपल्याला अशा पद्धतीने आपण जसं थालीपीठ थापतो ना तशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता तुम्ही अशी थालीपीठंसुद्धा बनवू शकता बरं, पण थालीपीठाची थोडीशी रेसिपी वेगळी असते. तर चला आता ह्याचे आपल्याला काय करायची, जशी फ्रेश फ्राईज आपण कट करतो ना तशाच पद्धतीने हे आपल्याला फ्राईज कट करून घ्यायचे आहेत आणि उभे उभे कट करायचे आणि लगेच कडक तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मस्त गरम झालेलं आहे तेल, आपण टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. जसे आपण तुम्ही उभे उभे जसे तुम्हाला कट करायचे आहेत ना जसं तसे तुम्ही इथं कट करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण हे पहिला जे लेअर होता तो पूर्ण आपण कट करून घेतला आहे आणि तशा पद्धतीने पूर्ण आपण टाकून घेतले. आता ह्याला ना थोडंसं 1 मिनटं तळून द्यायचं एका साईडने, दुसऱ्या साईडने लगेच मग पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर व्यवस्थित दोन्ही पण साईडने असं क्रिस्पी होईपर्यंत, ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. आता इथं बघा तळून झालेलं आहेत माझे. आता आपण काढून घेऊया. तर पाहू शकता इतके मस्त आणि इतके कुरकुरीत झालेले आहेत ना, इतके कडक मस्त कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत. जसे तुम्ही बटाट्याचे फ्रेश फ्राईज खातात तसंच पद्धतीने आपण हे फ्रेश फ्राईज म्हणू शकता किंवा दुसरंही काही पदार्थाला तुम्हाला जसं नाव द्यायचं आहे तसं देऊ शकता. पण इतके टेस्टी लागतात खायला आणि हे उपवासाला पण मस्त लागतात. आणि तुम्हाला जर हे असे पण खायचे असतील कधी नाश्त्याला वगैरे साबुदाण्याचे वडे तर कसे बनवतो आपण तशा पद्धतीने सुद्धा खाऊन बनवू शकता. पाहू शकता मस्त आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.